आम्ही युवा स्वाभिमान पार्टीचे चारही शिलेदार रविभाऊ राणा यांच्या पक्षावर उमेदवारी लढत आहे आणि प्रभाग क्रमांक 12 मधून अर्चनाताई तालन, मी संजय माहूरकर, प्रीतीताई रेवणे आणि छोटू आकोटकर असे चारही उमेदवार रविभाऊ राणा आमदार यांच्या पॅनलवर प्रभाग क्रमांक 12 मधून उमेदवारी लढत आहे। आणि आज आमचे हे बाईक रॅली येथून मुदलियार नगर, कल्याण नगर, छाबड़ा प्लॉट, कल्याण नगर, बेलपुरा, राजापेठ, न्यू आंबेडकर नगर येथून फिरून शेवटी इथं समाप्ती होईल। आणि आमच्या चारही उमेदवारांना, प्रभागातील नागरिकांना विनंती करतो की त्यांना चारही उमेदवारांना निवडून आणावे ही नम्र विनंती। नमस्कार, मी ॲडव्होकेट प्रीती हर्षल रेवणे, प्रभाग क्रमांक 12, स्वामी विवेकानंद कॉलनी, बेलपुरा, युवा स्वाभिमान पार्टीची अधिकृत उमेदवार, मागासवर्गीय महिला गट ब मधून माझी उमेदवारी आहे आणि माझा बटन क्रमांक आहे 6। आज आपला शेवटचा दिवस आहे अधिकृत प्रचाराचा आणि आज आता आम्ही सगळे तरुण मंडळी सगळ्यांची ताकद आम्ही दाखवतो आहोत। आमच्यासोबत किती जनसंपर्क आमचा आहे आणि आज आता आमची बाईक रॅली निघते आहे आणि तुम्ही बघू शकता की किती जनतेची साथ आमच्या सोबत आहे। आम्हाला विश्वास आहे की जनता त्यांची साथ सोबत मतदानाच्या स्वरूपात आम्हाला निश्चित देतील आणि मी तुमच्या माध्यमातून ही नम्र विनंती करते। स्वाभिमान पार्टीचा नमस्कार, मी निखिल आकोटकर, युवा स्वाभिमान पार्टीकडून उमेदवार आहे। माझा प्रभाग क्रमांक 12 स्वामी विवेकानंद आहे, बेलपुरा। आणि तुम्ही बघत आहे इथे भव्य दिव्य रॅली आहे आणि भव्य दिव्य रॅलीचा आज आमचा शेवटचा दिवस आहे। आणि तुम्हाला सगळ्यांना सांगू इच्छितो की 15 तारखेला सर्वांनी मतदानाला जा आणि जिथे पाना दिसते तिथे पाण्याची बटन दाबून सगळ्या उमेदवारांना विजयी करा हीच नम्र विनंती। नमस्कार, मी अर्चनाताई तालन, प्रभाग क्रमांक 12, बेलपुरा, विवेकानंद कॉलनी येथून मला उमेदवारी मिळाली आहे। रविभाऊ राणा यांच्या युवा स्वाभिमान पार्टीकडून मी उभी आहे। माझं बटन क्रमांक 6 आहे आणि तुम्ही पाहत आहे भव्य दिव्य रॅलीमध्ये आज भरपूर युवकांचा आणि सर्व महिलांचा प्रतिसाद आम्हाला आहे आणि संपूर्ण जनता आमच्या पाठीशी आहे। आणि म्हणून मी सर्व जनतेला आज जाहीर निवेदन देते, निमंत्रित करते की येणाऱ्या 15 तारखेला आम्हाला भरघोस मतांनी तुम्ही निवडून द्या। आमच्या स्वाभिमान पार्टीचा भरघोस मतांनी आम्हा सगळ्यांना चारही उमेदवाराला तुम्ही निवडून द्या आणि आमचा विजय निश्चित आहे, हे मी आज एवढं सांगू इच्छिते।